घालणार आहे का? सॉरी मला लक्षातच नाही, म्हटलं हे दोघं बांगड्या लावणार घालणार, म्हटलं माझं काय. मी घालणार असेल तर आम्ही आणू ना. लक्षात नाही आलं, अगं चुकून विचारलं मी. मॅडम पूजा करून घेऊ. नाही जरा काम आहे. काय? कितीतरी रविवार पासून पेंडिंग राहिलेलं आहे. सेकंड हँड गाडीच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट असते की ती म्हणजे मला ज्या वेळेला असा थोडासा कधीतरी खर्च निघत जातो. नोकरीवाल्या युट्यूबरचा आपल्या सगळ्यांना राम राम. काल छावा मूवी बघून आलेलो आहे आणि छावा मूवी बघितल्यानंतर अक्षरशः झोप लागणं कठीण झालं होतं. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आठवलं ते त्या चित्रपटातली बघितलेली क्षणचित्र. त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांना पकडल्यानंतर ते त्यांचं बलिदानापर्यंत जे काही चित्रपटामध्ये सीन दाखवले गेले ते वारंवार अजूनही आठवत आहेत आणि ते मनामधून जाणं अवघड झालेलं आहे. इतकं चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने हा इतिहास उलगडण्यात आलेला आहे. तुम्ही जर का अजूनही हा चित्रपट बघितला नसेल तर थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट लवकरात लवकर बघा. विथ फॅमिली बघा. लहान मुलांना तर आवर्जून दाखवा. आणि आपल्या ह्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आपल्या सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती गजाननाची आपल्या सगळ्यांवरती कृपा राहावी. हे आजचा जो ब्लॉग आहे हा खरं तर या सगळ्या गोष्टींनी भारावलेला असेल, कारण आमच्या घरामध्ये आज एका फ्रेम स्वरूपामध्ये गणपती बाप्पा आलेले आहेत. हे गणपती बाप्पा कसे आहेत त्यांना आपण विराजमान करणार आहोत, फ्रेम लावणार आहोत आणि गणपतीची फ्रेम पण आपण बघूया. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया आठवणीने लिहा. आता ईश्वरी आपल्याला दाखवते गणपती बाप्पा हे फोटोमध्ये फ्रेममध्ये आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ईश्वरीच्या मामाने ही फ्रेम आम्हाला गिफ्ट म्हणून दिलेली आहे. त्यांच्या गावचा गणपती स्पेशली. ईश्वरी अनबॉक्स करते हळूहळू व्यवस्थित. आता ॲमेझॉनपेक्षा पण चांगल्या पद्धतीने हे पॅक केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता व्यवस्थित पेपरमध्ये, जेणेकरून फ्रेम अगदी व्यवस्थित राहील. कोणी आपण ॲमेझॉन डिलिव्हरीज वगैरे करणारे असेल ना त्यांनी ही गोष्ट नीट लक्षात घ्या की फक्त 100-150 किलोमीटरच्या कारमधल्या प्रवासाला सुद्धा एका सर्वसामान्य माणसाने किती डोकं लावून हे व्यवस्थित पॅक केलं हे बघू शकता. तरी ओपन कर. या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि आता बाप्पा ईश्वरी दाखवणार आहे तुम्हाला. थांबा, सरळ घे, असं घे, असं घे, हे साईडला कर. आणि गणपती बाप्पा नक्कीच. आता हे बाप्पा मस्तपैकी आपल्याकडे विराजमान होणार आहेत. त्यांचं आपण पूजन करूया आणि कुठे लावणार आहेत ते पण तुम्हाला मी दाखवतो आहे ना ईश्वरी. दुसऱ्या बाजूला टीव्हीवरती अष्टविनायक मूवी पण चालू आहे. आणि आता बाळा हे व्यवस्थित एक ठिकाणी ठेव. आणि आपण आता या गणपती बाप्पाला, हे आपलं देवघर आहे तर इथे आपण या ठिकाणी बसवतोय. इथे खेळा मारूया आपण आणि इथे लावूया. ओके. पाठी हे पण दिले. देवाची फ्रेम लावली आणि इकडे आता होल मारताना छोटीशी चूक, अगोदर सांगून पण होल मारताना हे कपाट बाहेर घेतलं नाही, त्याच्यामुळे सगळ्या कचरा याच्यावर झाला. तेव्हा मॅडम खूप चिडलेले आहेत. आता सध्या काय बोलू शकत नाही, पण मस्त दिसते फ्रेम एकदम छानच. गणपती बाप्पाची आपल्या सगळ्यांवरती कृपा आशीर्वाद असावेत. आता आपण याला फ्रेमला हार वगैरे घालून त्याची मस्तपैकी पूजन करूया आणि मग पुढचं काय असेल ते बघूया. सध्या तरी आता पूजा आहे, त्याच्यासाठी आपल्याला जायचं फुलं आणायला. त्याच्या अगोदर हे सगळं व्यवस्थित करून घेतो, कारण त्याची वाट मीच लावलेली आहे. इकडून व्यवस्थित बरोबर, छान धुवा एकदम. थोडंसं गाडीचं काम निघालंय ते थोडंसं म्हटलं करून येऊया. जस्ट मेकॅनिकला काय तुम्ही दाखवून तर येऊया, कारण कधी कधी काय होतं अचानक जर का गाडी काढावी लागली ना तर मग प्रॉब्लेम होतो. त्याच्यासाठी म्हणत मग सेकंड हँड गाडीच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट असते की ती म्हणजे मला ज्या वेळेला असा थोडासा कधीतरी खर्च निघत जातो. दरवेळेला काही ना काहीतरी खर्च निघतो. आता बघूया ह्याच्यात किती खर्च सांगतोय वगैरे, काय काय खर्च येतोय. मला असं वाटतं थोडंसं फाउंडेशनचं काम आहे ते करावंच लागेल त्याच्यासाठी, म्हणून आता बस दाखवून येतोय. हा ये
थोड़ा सा बाहर आ गया ना? नहीं 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 कुछ बात नहीं, ठीक है, ओके, वही काम था बस. हाची फुलं दे, हार कसा? हे 2 हार दे आणि 10ची फुलं दे. नारळ कसा आहे? 25 दाखवून आलो मी आता. काय झालं मग? काय नाही, तो काय म्हणतो माहितीये काय, त्याचे फाउंडेशन आपल्याला तर रबर, तो मग दाखवलं तुला मी बाहेर आल्यासारखा, तो काय त्याचा प्रॉब्लेम नाहीये. मग तो बाहेरच असतो. तसंच असतं ते. आपल्याला फक्त भीती वाटली ना काय प्रॉब्लेम आहे वगैरे. मला पण वाटलं यायला किती खर्च येतो काय येतोय, पण काही नाही खर्च त्याच्यामध्ये. ओके आहे सगळं, काय करायची गरज नाही. फक्त मी फुलं घेऊन आलोय, फुलं घेऊन आलोय 2 हार देवाला आणि एक आता गणपतीला, आणि बाकीची फुलं दुर्वा वगैरे आणलंय. सो आता पूजा करून घेऊ. नाही, हा? ते जरा काम आहे. काय ते कितीतरी रविवार पासून पेंडिंग राहिलेलं आहे. काय बांगड्या घालायच्या मला? दांडी मी घालू बांगड्या? ना, मग ते तुला होणार नाही. सावकाश सावकाश सावकाश. या माझ्या मापाच्या बांगड्या तुला होणार नाही. ते तुला बांगड्या नाही घालायला सांगत मी. ती असली दांडी आणि याचा फोटो काढून घे. हे असलं, हे काय काढता येत नाही. हे काढता येऊ शकतं पण नाही काढायचं. हवंय ना? हे असले 2 आणि अशी आणि दांडी. हे एवढीच ह्याच मापाची दांडी. हा, ओके ओके, बघावं लागेल ते. म्हणजे मिळेल बघायला काय लागत एवढ्या साईज मध्ये मिळेल का? येणार. हा, ती दांडी घेऊन जा, त्यांना दाखव. ओके ओके, ठीक आहे. ते घेऊन जातो. किती लागते? एकच ना? एक दांडी आणि 2 हे कडेला लावायला. ठीक आहे, ओके. कुठे लावायचं तुला ते? तर इथे लावू किंवा इथे बघू आता. ठीक आहे, बर, म्हणजे माऊला एक खण, मला एक खण, असं. मला ठीक खालचं आहे, ठेव. ओके ओके. एका ह्याला माझ्या बांगड्या लावणार, एका ह्याला तिच्या लावणार. आणि माझ्या कुठे लावणार? तू बांगड्या घालणार आहे का? सॉरी मला लक्षातच नाही. म्हटलं हे दोघं बांगड्या लावणार घालणार, म्हटलं माझं काय तुम्ही घालणार असेल तर आम्ही आणू ना. लक्षात नाही आलं. अगं चुकून विचारलं मी मॅडम. बांगड्या चल मग मला ते सगळं काढून मला परत जावं लागेल. ओके, बाकी काहीच नाही करायचं मोठं. ही दांडी ह्या मापाची सेम. ठीक आहे, ओके. आणि जर नाही घेऊन आला तर ह्याच दांडीनी तुला फटके नाही. बस सेम 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 टू सेम. या कोणाच्या बांगड्या आहेत? सगळ्याच माझ्या आहेत. हा, माझ्या. या अरे, आणि या माझ्याच. हा कलर भारी आहे, सोन्याच्या. नाही, आम्ही नाही. सोनं बिनं वापरत नाही. या पण वेगळ्या आहेत. ईश्वरीचं काय आहे मग? ईश्वरीच्या या पण आहेत सेम ना. आहेत. या आणि या वेगळ्या आहेत का? ईश्वरीच्या या आणि या वेगळ्या आहेत. त्या ड्रेसवर मॅचिंग. ह्या ग्रीन आहेत. आणि हे कोणाचं आहे? हे ईश्वरीचं म्हणजे माझं ईश्वरीचं. दोघांनी एक होतं आम्हाला. ओके ओके. माझ्या बांगड्या पण तिला आणि व्हायला आता हे बघ, पाहिजे. यातलं जे आहे ना हे असं, हे तुला पाहिजे, यातलं नाही मिळालं आपल्याला. ठीक आहे, आता आम्ही भागवून घेऊ. दुसरं पण नंतर मिळालं. आणायचं. नंतर बघू, पण आता ते सध्या हेच लावावं लागेल. लावू मग? लावा. ओके. हे लावायचे. आत्ताच्या हल्लीच्या पोरांचा अभ्यास एवढा कठीण आहे ना, की या कॉम्प्युटर टॉपिक्समध्ये सुद्धा किती एवढ्या किचकट गोष्टी आहेत की 3री 4थी 5वीच्या मुलांना समजायला अवघड जाईल. खरोखर आम्ही जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेला आपल्या साधं मग 5वीला पहिल्यांदा गेल्यानंतर ABCD आली आणि मॅथ्स वगैरे सगळं सोपं होतं. पण आता दिवस बदललेत तर सगळं कठीण होऊन गेलं आहे. तर मी आता एक्सप्लेन करतो ईश्वरीला सध्या तरी. आणि मला कळलं तर एक्सप्लेन करणार ना मी स्वतःच पहिला समजून घेतो काय लिहिलंय ते आणि मग एक्सप्लेन करतो. ओके, हसते खुदू. तर आता देवाचं पूजन करून झालंय, अतिशय प्रसन्न वाटतंय. दुसरीकडे इकडे काही ना काहीतरी काम चालू आहे. त्याचबरोबर ईश्वरीला पण अभ्यासाला बसवलंय. आणि कुठला तरी अभ्यास कुठला करतेस? कम्प्युटर सोपा जातो की अवघड जातो तुला? सोपं. जास्त सोपा नाही, मीडियम सोपा, मीडियम अवघड जातो. हा. ओके, आता तुझी फायनल टर्म एक्झाम आहे ना, आता व्यवस्थित फोकसली अभ्यास कर, सगळं व्यवस्थित. आणि काय रायटिंग करतेस की रिडिंग करतेस? रायटिंग करते, जे क्वेश्चन लिहिते आणि मग हे बुक बंद करून आन्सर लिहिते. ओके, आणि रिडिंग पण कर नंतर. आणि दुसरा सब्जेक्ट घे. हा, एक सब्जेक्ट तुझा झाला, एक्सप्लेन करायला आहे. मी आलो एक्सप्लेन करतो. एकदा हे झालं की इंग्लिश फ्लिप फ्लॉप करायचं, म्हणजे हा सब्जेक्ट झाला की मग तो झाला की, म्हणजे कंटाळा येतो. मध्ये जर का वाटलं तर खेळायला पण जायचं, आराम करायचा. पण आता फायनल टर्म एक्झाम असल्यामुळे थोडासा फोकसली करावं लागेल ना. हे झालं तू एक्सप्लेन केलंस की मी इंग्लिश करेन, त्यानंतर थोड्या वेळ असं गोल गोल फिरेन करतच, त्यानंतर हिंदी करेन. ठीक आहे, हरकत नाही. तर मंडळी, असा होता आमचा आजचा दिवस, असा व्लॉग. जे काय क्षणचित्र आहे ते तुमच्या समोर सादर केली, दाखवली.
आय होप यू एन्जॉयड दिस व्लॉग आणि भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या फॅमिली व्लॉगमध्ये. कारण सध्या म्हटलं तर नोकरीवाला यूट्यूबवर आपल्याला कामधंदा बघायचा असतो. सगळ्या मुलाबाळांची शिक्षण, त्यांचं नियोजन, बायकोचं नियोजन, ह्या सगळ्या नियोजनातून मग काय असेल तर उरलंच तर जमलंच तर म्हणजे पैसे उरले किंवा वेळ उरला तर आपण अशा गोष्टी फिरायला वगैरे जात असतो. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण तुमच्यासमोर शेअर करत आहोत. सगळं कसं वाटतंय ते प्लीज कमेंट करा. आणि आपण फर्स्ट टाईम जर का हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब टू धिस चॅनल. आणि आमच्या छावा मूवी ब्लॉगला जो आपण सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल म्हणजे व्लॉगला आता जो हा व्लॉग केला आहे जाऊन येईपर्यंतचा, या ब्लॉगसाठी छावा मूवीसाठी आपल्या प्रतिसादाबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. बाय बाय.